नमस्कार मंडळी, मी अर्चना. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आपल्याला आज व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी अशी टोटल 3 किलोची ऑर्डर आलेली आहे. 1 किलो व्हेज आणि 2 किलो चिकन बिर्याणी अशी ऑर्डर आलेली आहे. तर बघा, मी त्यासाठी ही तयारी करत आहे. तर होतं आहे काय मंडळी, कस्टमर जे माझे ऑर्डर देतात तिथून कस्टमरकडून ऑर्डर आली की तिथे मी ती ऑर्डर देणार आणि मग तिथूनच मला परत ऑर्डर भेटतात. त्यांच्या नातेवाईकांना माझं खूप जेवण आवडतं, खूप छान झालं आहे असं म्हणून परत मला त्यांच्याकडून ऑर्डर येते. तर गेल्या 5 दिवसापासून सलग मला ऑर्डर येत आहेत आणि त्यात बिर्याणीच्याच मोस्टली खूप ऑर्डर आहे. तर आणि प्लस माझे टिफिन असतात सकाळ संध्याकाळ 4 टिफिन. तर ह्या सगळ्या गोष्टी मला आता सगळ्या हँडल कराव्या लागतात आणि खूप छान पण वाटतंय. मस्त अनुभव येतो आहे. एक एक गोष्टी सगळ्या शिकायला पण चांगल्या भेटत आहेत. आणि त्यात बघा, आपलं जेवण, आपलं केलेलं काम समोरच्याला आवडतंय हे ऐकून जे समाधान भेटतं आणि मग जे समोरचं पुढचं काम आहे ते पण करायला एक मस्त उत्साह येतो. आणि माहिती आहे, माझे व्हिडिओ पण तुम्ही खूप छानपैकी बघतायत, सगळे सपोर्ट करतायत. ते पण बघून मला खूप छान वाटतंय आणि अजून मला उत्साह येतोय काम करायचा. तर मला असाच सपोर्ट करा. व्हिडिओ बनवायला तर माझ्या मुलांच्या हट्टामुळे मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. ते खूप म्हणजे करत, मम्मी बनव बनव म्हणून. तर मग मी त्यामुळे करते. तर बघा, माझे जे तुडके मुडके व्हिडिओ आहेत तेच बनवतात. मला त्यातलं काही एवढा अनुभव नाही आहे अजून. मी पण त्यांच्याकडून शिकते हळूहळू. आणि ते पण म्हणजे जसं बनवतात तसं मी बघून बघूनच करायचा प्रयत्न करते. आणि मग आपण सगळी ही तयारी बघा, छानपैकी आपण बॉईल करून घेतलेला आहे तांदूळ. पहिले चिकन बिर्याणीची तयारी करून घेणार आहोत आपण. तांदूळ मग आपण लगेचच त्यामध्ये कांदा टोमॅटो चांगलं फ्राय झालं की लगेच आपण त्यामध्ये चिकन घालून घेऊया. चिकन घालून झालं की त्याला छानपैकी वाफ येऊ देऊया. आपण थोडं शिजवून घेऊया चिकन. आणि बाकीचं मॅरिनेशन छानच झालेलं आहे. आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला कलर वगैरे खूप छान दिसत असेल आणि टेस्टी पण झालेलं. कस्टमर्स ज्यांना मी दिलेली त्यांनी पण खूप छान मला रिव्ह्यू दिलेला आहे की खूप सुंदर झालेलं आहे म्हणून. दोघी बिर्याणी, त्यांच्याकडे बड्डे होता आणि बड्डेसाठी त्यांनी ही बिर्याणी मागवलेली. 2 किलो चिकन, आपल्या चिकनला पण छानपैकी वाफ आलेली आहे. 2 वाफ देऊन घ्यायचे आपण चिकनला. आणि मग लगेच आपण त्यामध्ये थोडं वाफू देऊया. आणि एकीकडे व्हेज बिर्याणीसाठी आपण तांदूळ बॉईल करून घेऊया. तो पण एकीकडे गॅसवर आपण टाकून घेतलेला आहे. आणि चांगलं ढवळून आपण त्यावर झाकण ठेवून देऊया. पुदिना कोथिंबीर घालूया थोडीशी आणि लिंबू पिळून घेऊया. आणि मग लगेचच आपण इकडे आता चिकन आपलं शिजलेलं आहे, त्यामध्ये लगेच आपण तांदूळ पण घालून घेऊया. भात आपला शिजलेला बॉईल केलेला. आणि मस्तपैकी चिकन बिर्याणीला पण दम देऊया. आपण दम बिर्याणी बनवून देतोय. तर बघा, आपला किती सुटसुटीत आणि मोकळा सुंदर असा भात शिजून तयार झालेला आहे. आणि मस्तपैकी आपण त्यावर थोडं थोडं करून तांदूळ भात घालून घेऊया आणि मस्तपैकी पसरवून घेऊया. 20 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती याला दम देऊन द्यायचं आहे. चिकन बिर्याणीत आपण कांदा, पुदिना, कोथिंबीर, माझ्याकडून स्किप झालं, तूप आणि केवडा वॉटर पण मी टाकलेला आहे आणि दम लावून घेतलेला आहे. साईडला लगेच आपण पातेल्यामध्ये तेल वगैरे ॲड करून मॅरिनेशन केलेल्या भाज्या घालून घेणार आहोत सर्व. 1 किलोच्या प्रमाणात आहे हे सगळं साहित्य. त्यामुळे 1 किलो भाज्या आणि 1 किलो तांदूळ असं आपण व्हेज बिर्याणीचं प्रमाण ठेवतो. तर मग आपण सर्व भाज्याही खूप छानपैकी वाफून घेऊया. मीडियम साईजमध्ये कट करून आपण त्या भाज्या वाफून घेऊया. 1-2 वाफा दिल्या की लगेच वाफून घेतल्या की त्या भाज्या रेडी होतात. ओव्हर कुक पण आपल्याला करायचं नाही आहे, कारण की नंतर आपल्याला दम द्यायचा आहे. तर बघा, आपला सुंदर असा कलर आलेला आहे भाज्यांना पण. मसाले वगैरे सगळे आपण ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये घातलेले. तर लगेच आपण बॉईल केलेला तांदूळ घालून घेऊया. हा वाफवलेला तांदूळ इतका सुंदर दिसत होता, मोगऱ्याच्या कळीसारखा. तर बघूनच इतकं छान वाटत होतं. आणि मग असं सगळं आपण त्यामध्ये ॲड करून घेऊया आणि सगळा तांदूळ पण भात पण पसरवून घेऊया. आणि मग लगेच त्यावरती आपण घालून घेऊया कांदा, तळलेला कांदा आहे हा. आणि पुदिना कोथिंबीर घालून घेऊया आपण. पुदिना कोथिंबीर घालून झालं की त्यामध्ये थोडंसं तूप घालूया वरून. आणि केवडा वॉटर पण घालून घेऊया. केवडा वॉटरने पण खूप छान बिर्याणीला टेस्ट येते, एक वेगळाच फ्लेवर येतो.
आणि तूप तर आपण अवश्य घाला. बिर्याणी करताना कधी स्किप करू नका तूप, कारण की तुपाने खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीला. आणि कलर ऑप्शनल आहे. आता मला ऑर्डरची बिर्याणी द्यायची आहे, त्यामुळे मला कलर हा टाकावाच लागतो. आणि मग थोडंसं आपण वरून बिर्याणी मसाला घालूया थोडासा, कारण की त्या भाताला पण मस्तपैकी फ्लेवर येईल. आणि बघा आपण आता ही बिर्याणी मस्तपैकी दमला लावून घेऊया. किती सुंदर कलर आलेला आहे आणि मस्तपैकी वाफवून घेतली. 15 मिनटं दोघी बिर्याणी आपण वाफवून घ्यायची. मस्तपैकी वाफ आलेली आहे इकडे आपल्या चिकन बिर्याणीला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर